कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि त्यामुळे जिल्ह्यातल्या सगळ्याच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। कोल्हापुरातील पंचगंगा नदी सध्या 22 फुटांवरून वाहतीये, तर जिल्ह्यातले 10 बंधारे पूर्णतः पाण्याखाली गेलेत। धोकादायक मार्गावरून वाहतूक करू नये अशा पद्धतीचं आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलंय। राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड, गडहिंग्लज, चंदगड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळतोय। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। 10 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू आहे। धरण क्षेत्रामध्ये तर मुसळधार पाऊस कोसळत आहे आणि त्यामुळेच पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। पंचगंगा नदीवरील हा राजाराम बंधारा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जवळपास 10 बंधारे आहेत ते पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। हा आपण जो मोठा पुलाच्या बाजूला जो लहान पूल आहे त्यावरून वाहतूक आहे ती होत असायची, मात्र आता ती वाहतूक पूर्णपणे बंद ठेवलेली आहे आणि जवळपास कोल्हापूर जिल्ह्यातील 10 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। एकूण जर बघितलं आपण तर गेल्या 24 तासामध्ये 5.5 फुटानं पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आणि 10 बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत। त्यामुळे धोकादायक पद्धतीवरून वाहतूक आहे ती करू नये अशा पद्धतीचा आवाहन आहे ते जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला आहे। पाण्याचा वेग देखील प्रचंड आहे, त्यामुळे कुठलाही धोका आहे ते पत्करू नये अशा पद्धतीची भूमिका आहे ती या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आलेली आहे। त्यामुळे एबीपी माझा देखील नागरिकांना आवाहन करते की ज्या बंधाऱ्यांवरती पाणी आलेलं आहे त्या बंधाऱ्यांवरून वाहतूक करू नये, कारण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर राधानगरी असेल, गगनबावडा असेल, शाहूवाडी असेल या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस आहे तो कोसळत आहे। काल रात्री मुसळधार पाऊस आहे तो धरण क्षेत्रामध्ये कोसळलेला आहे आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये देखील हळूहळू असेना पण वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळं अशाच पद्धतीनं पावसाची बॅटिंग ही सुरू राहावी अशी अपेक्षा आहे, कारण त्यानंतरच जे काही लावण असेल किंवा इतर ज्या काही शेतीची कामं आहेत त्या कामांना देखील वेग येणार आहे। कॅमेरामॅन अविनाश पाटील सह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।